आपल्या बालपणीची भन्नाट सिरियल म्हणजे शक्तिमान. पण ही सिरियल अचानक बंद झाली. यामागे नेमके काय कारण होते? भारताचा पहिला सुपरहिरो शक्तिमान ही सिरियल 90च्या दशकातील सर्वात लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका होती. 1997 मध्ये दूरदर्शनवर सुरू झालेल्या या मालिकेने लाखो मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मुकेश खन्ना यांनी साकारलेला शक्तिमान आणि त्यांचा मूळ अवतार पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. पण 2005 मध्ये ही मालिका अचानक बंद झाली आणि चाहत्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता 20 वर्षांनंतर या बंद मागील धक्कादायक कारण समोर आले आहे. शक्तिमान ही मालिका केवळ मनोरंजन नव्हे तर मुलांना नैतिकता, शिस्त आणि देशप्रेम शिकवणारी होती. पण मालिकेच्या बंद मागील कारण आर्थिक अडचणी आणि निर्मितीमधील अंतर्गत वाद होते. सूत्रांनुसार मालिकेचा वाढता खर्च आणि प्रायोजकांचा अभाव यामुळे निर्माते मुकेश खन्ना यांच्यावर मोठा आर्थिक दबाव आला. याशिवाय काही तांत्रिक अडचणी आणि मालिकेच्या शूटिंग दरम्यानच्या वादविवादांनी परिस्थिती आणखी बिकट केली. पण अनेक ठिकाणी असे नमूद आहे की शक्तिमान सिरियल बंद होण्यामागे कारण होते लहान मुलांवर होणारा परिणाम. लहान मुलांना वाटायचे की शक्तिमान ही सत्य गोष्ट आहे, त्यामुळे ते धोकादायक प्रकार करायचे, स्वतःचा जीव धोक्यात घालायचे, कारण त्यांना वाटायचे शक्तिमान आपल्याला वाचवायला येईल. तसेच लहान मुले स्वतः शक्तिमानच्या पोशाखात फिरायचे आणि त्यांच्या प्रमाणे सुपरहिरो सारख्या कृती करायचे. यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचा दावा होता. ही मालिका लॉकडाऊनच्या काळात पाहून मुकेश खन्ना यांनी एका मुलाखतीत सांगितले की शक्तिमान बंद करणे हा माझ्यासाठी सर्वात कठीण निर्णय होता, पण परिस्थितीमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. त्यांनी हेही स्पष्ट केले की काही अफवांनुसार मुलांवर मालिकेचा नकारात्मक प्रभाव पडत असल्याचे सांगितले, पण हे कारण खरे नव्हते. खरे कारण होते ते आर्थिक आणि व्यवस्थापकीय अडचणी. आजही शक्तिमान चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. लॉकडाऊन दरम्यान मालिकेच्या पुनर्प्रसारणाने पुन्हा एकदा त्यांची लोकप्रियता सिद्ध झाली. आता चाहते शक्तिमानच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. ही मालिका बंद झाली असली तरी या मालिकेचा प्रभाव आणि प्रेरणा कायम आहे.